विठ्ठलोचनी सुख झाले भो साजनी तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तालोचनी सुख झाले भो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पातालोचनी सुख झाले भो साजनी तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पातालोचनी सुख झाले भो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर वापर कुमादेवीवरा सर्व सुखाचे आगर वापर कुमादेवी सर्व सुखाचे आगर वापर कुमादेवीवरा सुखाचे आगर वापर कुमादेवी सुखाचे आगर वापर कुमादेवीवर तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर वापर कुमादेवीवर तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण 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 हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम मोक्ष सायुजता जोडे 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 आलिंगन गडे आलिंगन आलिंगन गडे आलिंगन गडे मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुजता सकळ अवघे पाया पे 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 सकळ ऐसा संतांचा महिमा ऐसा संताचा महिमा ऐसा संतांचा महिमा ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा त्यांचे केले पावे सेवा त्यांचे केले पावे सेवा त्यांचे केले पावे सेवा त्यांचे केले पावे सेवा त्यांचे केले
पावे सेवा त्यांची केली पावे सेवा संताचा महिमा संताचा महिमा झाली बोलाया झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा विठोबा रकुमा हे जय विठोबा रकुमाई टाळी विठोबा टाळी टाळी जय जय विठोबा रकुमा जय जय विठोबा रकुमा जय विठोबा रकुमा रकुमा जय विठोबा रकुमा हरे हरे विठोबा जय जय विठोबा जय 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 विठोबा रकुमा विठोबा जय विठोबा जय जय विठोबा आलिंगन घन आलिंगन घन आलिंगन घन आलिंगन घन आलिंगन गडे आलिंगन गडे आलिंगन गडे आलिंगन आलिंगन घन आलिंगन घन आलिंगन घन 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 आलिंगन आलिंगन गडे आलिंगन गडे आलिंगन गडे आलिंगन गडे मोक्ष सायुज्यता जोडे मोक्ष सायुज्यता जोडे मोक्ष सायुज्यता जोडे मोक्ष रे रे ना मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संता सामहिमा ऐसा संता सामहिमा मोक्ष सायोजता जोडे मोक्ष सायोजता जोडे मोक्ष सायोजता जोडे मोक्ष सायोजता जोडे ऐसा संता सामहिमा ऐसा संता सामहिमा झाली बोलायाची सीमारा
विठ्ठल 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 भजन करा माय बाप टाळे वाजवा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला टाळे 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 विठ्ठल 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 तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज सावता महाराज की जय संत नामदेव महाराज की जय विठ्ठल 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 भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज संत श्री निवृत्तीनाथ महाराज की जय विठ्ठल 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 पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 आलिंगन घडे आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा तीर्थे पर्वकाळ अवघी पायापे शकळ ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा किंवा त्यांची केल्या पावे सेवा ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल प्रमाणं भवाब्धिर्धं मामकानां ऋतम्बकराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोश परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हरी दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया दुसरे चरण ओ दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतान ओ जगदंबा ताणे कथेचा विसार जगदंबा ताणे कथेचा विसार जगदंबा ताणे कथेचा विसार गुरुदास विसार जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदुचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विश्वाचा तो गुरु विश्वाचा तो गुरु विश्वाचा तो गुरु विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू स्वामी निवृत्ती दातारू स्वामी निरती दातारू स्वामी निरती दातारू स्वामी निरती दातारू स्वामी निरती दातारू हे विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू स्वामी निवृत्ती दातारू स्वामी निवृत्ती विश्वाचा तो गुरु स्वामी निरती दातारू स्वामी निरती दातारू स्वामी निरती दातारू आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा प्रस्तुत प्राप्तस्थळी प्रप्तुरसंगी श्री संत सावता महाराज यांच्या दरबारामध्ये कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा संतांच्या देहाचा महिमा स्पष्ट करणारा असा अभंग आहे. विठाला 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 सुरू असलेला हा अखंड हरिणाम सप्ताह सोहळा मला वाटतं सप्ताहाचं 29वं वर्ष आहे. श्री संत नामदेव महाराज आणि श्री संत सावता महाराज या 2 संतांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं असलेला हा कीर्तन महोत्सव, त्यातली आजची कीर्तन सेवा आपल्या सर्वांच्या प्रेमातून हरिभक्तीपरायण विक्रमप्पा ताजने यांनी माझ्याकडे दिली. विठाला 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 विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तनाथांच्या आषाढवारी पंढरी पायी पालखी सोहळ्यातील एक निष्ठावंत वारकरी, हाडाचे वारकरी म्हणून सर्व संप्रदायाने ज्यांच्याकडे बघावं असं एक थोर विभूतिमत्व वैकुंठवासी ब्रह्मलीन हरिभक्तीपरायण बन्सीबाबा सरवाडे, तसेच वैकुंठवासी
माधव महाराज ताजने यांच्या आशीर्वादानं चालत आलेली ही अखंड हरिनाम सप्ताहाची साधना ह्या 29व्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे. आणि त्यासाठी आरंभापासूनच ज्यांची या सप्ताहाला कीर्तनाला विशेष साथ लाभली आहे असे गायन महर्षी हरिभक्तीपरायण माझे परमस्नेही परममित्र शिवराम महाराज, त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तीपरायण नवनाथ महाराज, हरिभक्तीपरायण सोनू महाराज, आमचे हरिभक्तीपरायण बाजीराव महाराज आणि पणशी बाबांचे सुद्धा चिरंजीव या ठिकाणी ताई, सगळी नवी जुनी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी टाळ घेऊन उभी असलेली आमचे निफाड कारखान्यावरचे हरिभक्तीपरायण आमचे तात्या आलेत. चाटोरीवरून थेट आमचे नवनाथ भाऊ, ऋषिकेश भाऊ, तुषार भाऊ, उभी असलेली खाली बसलेली सर्व वारकरी संत साधक मंडळी आणि महत्त्वाची उपस्थिती, महत्त्वाचं या सप्ताहाला मृदंगाचं योगदान म्हणजे आमचे मृदंग महर्षी हरिभक्तीपरायण आमचे ओंकार महाराज ताजने, साऊंड सिस्टम विनेकरी बाबा आणि उभी असलेली खाली बसलेली सर्वच वारकरी संत साधक मंडळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजची कीर्तन सेवा विठाला 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 कुंडली भगवान की जय. माता महाराज की जय. आपण करत आलेली जी साधना आहे तिचं 29वं वर्ष आहे बर का. जीवनामध्ये परमार्थ महत्वाचा, त्याहीपेक्षा परमार्थाची परंपरा महत्वाची. आणि म्हणून टाळ घेऊन उभी असलेली जुनी माणसं ती काही करतील न करतील, मार्गदर्शन आयोजन नियोजन त्यांच्या हातात असेल नसेल पण ती महत्वाची मानली जातात. काय कारण हो, गेली अनेक वर्षांपासून परमार्थाची साधना त्यांनी जी जपली आणि त्या साधनेतील एक सातत्य आणि म्हणून तयार झालेली ती एक परंपरा. आणि म्हणून अध्यात्माच्या विश्वामध्ये परमार्थ महत्वाचा आणि त्याहीपेक्षा जतन केलेली परमार्थाची परंपरा महत्वाची. विठाला 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 परमार्थाच्या विश्वामध्ये परंपरा ह्या शब्दाला फार मोठं मोल आहे, फार मोठं मोल आहे. काय मोल आहे? परमार्थाची कोणती साधना असू दे, मग ती रोज हरिपाठ म्हणण्याची असेल, आई वडिलांच्या दर्शनाची असेल, पारायणाची असेल, 10 मिनिट देव पूजेची असेल, सप्ताहाची असेल, वारीची असेल, कोणती साधना असू दे, ती साधना अव्याहत अखंड चालत आलेली असावी, लांब लचक झालेली असावी आणि मग तिला परंपरा असा शब्द प्राप्त होतो. आणि ती परंपरा खूप महत्वाची. काय महत्व आहे त्या परंपरेला? त्या परंपरेला एवढं महत्व आहे, त्याच परंपरेमध्ये देव तरी, साधू तरी, संत तरी अवतार घेत असतात. विठाला 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 विठाला. आपण पहा, ज्यांचं पुण्यस्मरण आहे, पुण्यतिथी आहे, पुण्यतिथी म्हणतो आपण नाही का, खरं तर संजीवन समाधी सोहळा ज्या नामदेवरायांचा खरा शब्द हा आहे, संजीवन समाधी सोहळा. ते श्री संत नामदेवराय त्यांना तुकोबारायांच्या रूपानं
पुन्हा अवतार घ्यावासा वाटला. आणि म्हणून चांगलं घर शोधण्यासाठी स्वतः भगवान परमात्मा चांगलं घर शोधू लागले. सर्व जगाचं घर असणारा भगवान पंढरीश विठ्ठल परमात्मा नामदेवरायांना तुकोबरायांच्या रूपानं पुन्हा अवतार घ्यायचा आहे म्हणून चांगलं घर शोधू लागले. आणि मग देवाला चांगलं घर शोधायला अंदाजे किती वर्ष लागली हो? तुकोबरायांचा अवतार नामदेवरायांच्या नंतर किती वर्षांनी? जवळजवळ 4 शतकानंतर 400 वर्ष लागली. मग देवाला चांगलं घर शोधायला 400 वर्ष लागावी याचा अर्थ भगवान परमात्मा असं कुणाचं घर शोधत होते? मला वाटतं सर्वांच्या तोंडी असलेलं उत्तर याचा अर्थ भगवान परमात्मा कीर्तनकाराचं घर शोधत होते. असंच ना? तुम्ही सर्वजण हो म्हणताय, पण प्रश्न असा आहे की 400 वर्षापूर्वी त्या काळामध्ये कीर्तनकार इतके कमी होते का घर शोधायला 400 वर्ष लागावी? इतके कमी असतील? मग ते कुणाचं घर शोधत होते? प्रवचनकाराचं. ते कुणाचं घर शोधत होते? कथाकाराचं. रामायण कथा भागवत कथा सांगणाराचं. पण त्या काळात कथाकारा इतके कमी होते का 400 वर्ष लागावी? कीर्तनकाराचं नाही, प्रवचनकाराचं नाही, कथाकाराचं नाही, मग काय अंडी खाणाराचं शोधत होते काय? भगवान कीर्तन प्रवचन करणाऱ्याच घर शोधत होते. कथा कीर्तन प्रवचन सांगणाऱ्याच घर शोधत होते. पण फक्त कथा कीर्तन करणाऱ्याच शोधत नव्हते. वारकरी परंपरा ज्या घराण्यांनी जपली असं वारकरी पारंपरिक घर शोधत होते. आणि असं घर शोधायला देवाला 400 वर्ष लागली. विठ्ठल 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 विठ्ठल. जीवनामध्ये परमार्थाचे तत्व सांभाळणारी, परमार्थाचे मूल्य सांभाळणारी अशी पारंपरिक घराणी किती आहेत समाजामध्ये? आणि म्हणून परंपरेचा परमार्थ, परमार्थाची परंपरा महत्वाची. आपण पहा, भगवान प्रभू रामचंद्रांना सुद्धा अवतार घ्यायचा होता. तेव्हा त्यांनी परमार्थाची परंपरा तपासून घेतली. काय तपासली? परमार्थाची परंपरा. भगवान प्रभू रामचंद्राने 64 पिढ्या तपासून घेतल्या आणि मग 65व्या पिढीमध्ये प्रगट झाले. आपण पहा, मूळ नारायण विष्णू परमात्मा त्यांच्या नाभी कमलापासून ब्रह्मदेव प्रगट झाले 2. ब्रह्मदेवापासून पुढे मरीची ऋषी, पुढे कश्यप ऋषी, पुढे विवस्वान म्हणजे सूर्यदेव, पुढे श्राद्ध देव मनु राजा, इक्ष्वाकू राजा, विकुक्षी राजा, ककुत्स राजा. किती झाले? कुणी मोजले म्हणा, आता मोजा. मूळ नारायण विष्णू परमात्मा एक. त्यांच्या नाभी कमलापासून ब्रह्मदेव प्रगट झाले. ब्रह्मदेवापासून पुढे मरीची ऋषी, पुढे कश्यप ऋषी, पुढे विवस्वान, सूर्यदेव, श्राद्ध देव मनु राजा, इक्ष्वाकू राजा, विकुक्ष राजा, ककुत्स राजा, अनेना राजा, पृथु राजा, विश्वरंद्री राजा, चंद्र राजा, यवनाश्व राजा, शाबस्त्व राजा, बृहदश्व राजा, धुंदुमार राजा, दृढाश्व राजा, हर्यश्व राजा, निकुंभ राजा, बर्वनाश्व राजा, कृशाश्व राजा, सेनजित राजा, यवनाश्व राजा. यवनाश्व हे नाव 2दा आलेलं आहे. आणि पुढे मांधाता राजा, ही 25वी पिढी आहे. त्याच्या पुढे आपण पहा, पुरुकुत्स राजा, त्रसदस्यू राजा, अनरण्य राजा, हर्यश्व राजा या नावाचा राजा 2 वेळा झालेला आहे. अरुण राजा, त्रिबंधन राजा, सत्यव्रत राजा, हरिश्चंद्र राजा, रोहित राजा, हरित राजा, चंप राजा, सुदेव राजा, विजय राजा, भरूक राजा, वृक राजा, बाहुक राजा, सगर राजा, असमंजस राजा, अंशुमान राजा, दिलीप राजा, भगीरथ राजा, श्रुत राजा, नाभ राजा, सिंधू द्वीप राजा, आयुतायु राजा, ऋतुपर्ण राजा, सर्वकाम राजा, सुदास राजा, सौदास राजा, अश्मक राजा, मूलक राजा, दशरथ राजा. हा दशरथ राजा वेगळा आहे. पुढे आयडवीड राजा, विश्वस राजा, खटवांग राजा, दीर्घबाहू राजा, दीर्घबाहू राजाचे रघु राजा, रघु राजाचे अज राजा, अज राजाचे दशरथ राजा.
आणि दशरथ राजाचे राम राजा 65व्या पिढीमध्ये प्रगट झाले. विठाला 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठाला 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 विठाला. आपला मुद्दा येथे आहे, भगवान प्रभू रामचंद्रांनी सुद्धा परमार्थाच्या परंपरेच्या 64 पिढ्या तपासून घेतल्या आणि मग 65व्या पिढीमध्ये अवतीर्ण झाले. आपली सप्ताहाचं हे मला वाटतं 29वे वर्ष आहे. आणि अशाच पद्धतीने अत्यंत आदर्शभूत पद्धतीने निष्ठेने जरी सप्ताहाची परंपरा पुढे अनंत कालपर्यंत आपण जपली तर न जाणो एखाद्या वेळेला याच परंपरेमध्ये, याच गावामध्ये, याच बन्सीबाबांच्या पावनभूमीमध्ये सावता महाराज कदाचित पुन्हा अवताराला येऊ शकतील. विठाला 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 विठाला. हा श्री संत नामदेव रायांचा संजीवन समाधी सोहळा आहे. उद्या श्री संत सावता महाराजांचा सोहळा आहे आणि म्हणून संत परप्रकरणातील संतांचा महिमा सांगणारा, त्यांच्या देहाचा महिमा सांगणारा एक प्रकारचा अभंग निवडला गेला. विठाला 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 विठाला. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. आपण पहा, संतांच्या देहाला विशेष असं महत्व आहे. तसं तर ज्यांना ज्यांना देह प्राप्त झाला त्या प्रत्येकाच्या देहाचं महत्व आहे, पण संतांच्या देहाचं महत्व सर्वात विशेष आहे. संतांचा महिमा, त्याच्या अगोदर देवाचा महिमा, त्याच्या अगोदर जीवाचा महिमा आणि त्याच्या अगोदरही जडाचा महिमा. आपण पहा, या सृष्टीमध्ये जडापासून ते अगदी जीवापासून, देवापासून संतांपर्यंत प्रत्येकाचा महिमा आहे, पण प्रत्येकाचा महिमा हा भिन्न भिन्न स्वरूपाचा आहे. आपण पहा, या सृष्टीमध्ये एखादी गोष्ट जड जरी असली तरी तिला सुद्धा काय आहे? महिमा आहे. आता माझ्यासमोर असलेला हा जो माईक आहे स्टँडला लावलेला, हे वास्तविक जड इन्स्ट्रुमेंट आहे, तरी सुद्धा महिमावान आहे. किती महिमावान आहे? कीर्तनकाराचा छोटासा आवाज मोठा करून सर्वांपर्यंत पोहोचवला जातो. हे त्याचं काय, हा त्याचा काय आहे? महिमा आहे. 2-3 इंचाचं इन्स्ट्रुमेंट ज्याला आपण मोबाईल म्हणतो, त्या मोबाईलचा सुद्धा किती मोठा महिमा आहे. पूर्वी लँडलाईनचे फोन असायचे, त्याला वायर असायची, त्याच्यामुळे आपण ज्याच्याशी बोललो तो मनुष्य आता 100% घरीच आहे. आता त्याच्या भेटीला जाण्याची काही अडचण नाही. पण मोबाईल हे वायरलेस इन्स्ट्रुमेंट आहे आणि म्हणून मोबाईलचा महिमाच असा आहे, मोबाईलचा शोध लागल्यापासून खोटं बोलण्याची व्यवस्था झाली. विठाला 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 विठाला. मृदंग जड आहे पण सुरेल ध्वनी त्याच्यातून बाहेर पडतो. हा त्याचा काय आहे? महिमा आहे. म्हणून जडाचा महिमा, जीवाचा महिमा. आता जीवाच्या बाबतीमध्ये मनुष्य देहाचा महिमा, पशुपश्वादिकांच्या देहाचा महिमा, 2 पद्धतीने चिंतन आपल्याला करता येईल. आपण पहा, पशुपश्वादिकांचा जरी देह असला त्यांच्याही देहाचा महिमा आहे. आपण पहा काय महिमा आहे. खरं तर ज्या माणसाची खूप दैना झाली, आपण त्याला कुत्रचं जीवन म्हणतो. काय कुत्रसारखं जीवन झालं? याचा अर्थ जीवनाला आता काही अर्थ राहिला नाही. पण अशाही कुत्र्याच्या देहाचा किती मोठा महिमा आहे. आपण पहा काय आहे कुत्र्याचा महिमा. माणसं चोऱ्या करतात आणि कुत्री पकडून देतात, हा कुत्र्याच्या शरीराचा महिमा आहे. विठाला 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 विठाला. पशुपश्वादिकांच्या देहाचा विचार आपण पहा. ती कासवी असते, त्या कासवीला पिलं होतात आणि ती कासवी त्या पिलांना दूध पाजून त्यांचं संगोपन करते, त्यांना लहानाचं मोठं करते. काही माणसं होच म्हणताय, झोपलं नाही ना अजून? हो, कासवीला स्तनच नसतात, दूध कुठून येणार? ती कासवी आपल्या पिलांकडे असं कृपा दृष्टीने, कारुण्याच्या दृष्टीने पाहते आणि दोघांची एक नजर झाली, एक दृष्टी झाली की पिलांचं पोट भरतं.
ही सिद्धी मानवी देहामध्ये साधना करून सिद्ध करावी लागते, कासवीच्या देहामध्ये उपजत आहे. त्याहीपेक्षा माशाचं सांगू तुम्हाला, त्या माशाला जेव्हा पिलं होतात आणि मग ती पिलं कुठे, तर त्या पिलांची आई कुठे, त्या प्रचंड जलाशयामध्ये सर्वांची बऱ्याचदा भेटही होत नाही, पण तरी सुद्धा त्या माशाच्या पिलांची आठवण झाली की ती पाण्यामध्ये स्थिर उभी राहते, त्या आपल्या पिलांचं ध्यान करते, ती पिलं जिथे असतील तिथे त्यांचं पोट भरतं. ही सिद्धी मानवी देहामध्ये सिद्ध करावी लागते, माशाच्या योनीमध्ये उपजत जन्मतःच आहे. विठाला 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 विठाला. आणि म्हणून जडाचा महिमा, जीवाचा महिमा, जीवाच्या बाबतीमध्ये मानवी देहाचा महिमा. मानवी देहाचा काय महिमा आहे? या देहामध्ये आल्यानंतर आपण जर साधना केली, निष्ठेचा परमार्थ केला, तर मनुष्य साधकाचा संत होऊ शकतो, नराचा नारायण होऊ शकतो, वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी होऊ शकतो, अतिरेक्याचाही वारकरी होऊ शकतो. विठाला 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 जडाचा महिमा, जीवाचा महिमा, देवाचा महिमा. काय आहे देवाचा महिमा? आपण पहा, भगवान श्रीकृष्ण परमात्मा अगदी खोड्या करून उशिरा झोपायचे आणि उशिरा उठायचे. त्यामुळे एक दिवस यशोदाबाई म्हणले, अरे कृष्ण, किती वाजले? गाईची धार केव्हा काढणार आहेस? कृष्ण गडबडीने डोळे चोळत चोळत उठला असेल, दुधाची बादली हातात घेतली असेल आणि बाहेर आला तर गल्लीतून राधा जाताना दिसली आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा भुलून गेले. परिणाम असा झाला की राधेशी बोलता बोलता गायीच्या खाली बसण्याऐवजी बैलाच्याच खाली बसले आणि राधेशी गप्पा करतायत. यशोदामाई आली, आपला कृष्ण बैलाच्या खाली बसलाय. अरे कृष्णा, आज तू गायीचं दूध काढणार आहेस का बैलाचं? मग तेव्हा भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं बघितलं, आपण चुकलो. पण मोठी माणसं हे चूक कबूल करत नसतात. कृष्ण परमात्म्याने चूक कबूल केली नाही. मोठी माणसं चूक कबूल करत नसतात, त्यापेक्षा मोठी माणसं चूक कबूल करत नसतात, मोठी माणसं चूक दुरुस्त करत असतात. कृष्ण परमात्म्याने चूक कबूल केली नाही, पण दुरुस्त केली. भगवान म्हणाले, आई, वयामानानं तुझी नजर आता कमी झाली, तुला चष्मा आणला पाहिजे. हा बैल नाही म्हटले, गाय आहे. गाय आहे म्हणता म्हणता बैलाची गायच केली आणि सर 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 दुधाची बादली भरून यशोदामाईच्या हातात दिली. यशोदामाई म्हणाली, माय, 2 वर्षापासून बैल समजत होते, किती दुधाचा पगार बुडाला. विठाला 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 विठाला. राधेला पाहून बोलले, हरी. भगवान श्रीकृष्ण परमात्मा भुलले, बैलाची गाय केली आणि गायीचं दूध काढून यशोदामाईच्या हातात दिलं. कृष्ण तो भगवान स्वयं, कृष्ण परमात्मा भगवान आहे, देव आहे. हा देवाचा महिमा झाला. आता संतांचा महिमा ऐका. श्री संत जगद्गुरु तुकोबराय अवतार कार्य पूर्ण झालं आणि सधे वैकुंठाला गेले. सधे वैकुंठाला गेल्यानंतर त्यांची भागीरथी नावाची मुलगी, देहू जवळच असलेलं एलेवाडी नावाचं गाव आहे, त्या एलेवाडीला दिलेलं होतं. आज कीर्तनाला समोर फक्त श्रोते आहे, टाळकरी गायक वृंद नाही, असंच मला वाटतंय. त्यामुळे गायन महर्षींनी खरं तर असं, आणि कीर्तन हे नुसतं कीर्तन नाही, कीर्तन हे खरं तर काय आहे, युद्ध आहे. आणि त्या युद्धासाठी गायक आणि कीर्तनकार यांचं काय लागतं, संधान लागतं आणि त्याच्यासाठी ते असे समोर लागतात. विठाला 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 विठाला. मला कधीतरी अधूनमधून शंका येते, आहे का बाबा गेले चहा प्यायला निघून? चहा प्यायला निघून तर गेले नसतील ना, म्हणून असं मला अधूनमधून बघावं लागतं. विठाला 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 कबरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की. विठ्ठल 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 विठ्ठल. तेव्हा भागीरथी
खूप आक्रोश करू लागली, शोक करू लागली, तुकोबरायांसाठी अट्टास करू लागली, त्यांचा धावा करू लागली. तुकयाचा दावा करीतसे हो, तुकयाचा दावा करीतसे हो, तुकयाचा दावा करीतास हो, तुकयाचा दावा करीतास. बाबा गेले कमना गावा, तुकयाचा दावा करीतासे, तुकयाचा दावा करीतासे. तुकोबरायांचा धावा करू लागली. तुकोबरायांना दया आली आणि वैकुंठातून भागीरथीसाठी तुकोबराय परत आले. पुन्हा आपल्याला भागीरथीची समजूत घालून तिला भेटून त्याच्याशी दोन गोष्टी बोलून पुन्हा वैकुंठात जायचंय. बाबा आले, वैकुंठातून आले, कुणीच वैकुंठात जाऊन परत आला नाही, पण माझे बाबा माझ्यासाठी आले. आता त्यांना तसं कसं पाठवायचंय आणि म्हणून त्यांना जाण्याची पुन्हा गडबड आहे. आणि म्हणून अत्यंत कमी वेळेत लवकर तयार होणारा पदार्थ कोणता? पोहे का शिरा? शेवयाचा. त्याला लागतंच काय, गरम पाण्यामध्ये सोडायचं आणि काढायचं, भात तयार झाला. पण त्याला दूध लागतं. सगळ्या गावामध्ये भागीरथी फिरली पण दूध मिळालंच नाही. नाराज झाली. तुकोबरा म्हटले, भागीरथी नाराज होऊ नको. दुधाचं भांड घेतलं आणि येलेश्वराचं मंदिर होतं, त्या येलेश्वराची पूजा केली, दगडाच्या नंदीची पूजा केली आणि तुकोबरांनी येलेश्वरात पूजिले, दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले. येलेश्वरा ते पूजिले, पूजिले, दूध नंदी ते काढिले, दूध नंदी ते काढिले, दूध नंदी ते काढिले. येलेश्वरा ते पूजिले, दूध नंदीचे काढिले. आपला मुद्दा इथे आहे, कृष्णस्तु भगवान स्वयं. कृष्ण परमात्मा भगवान आहे, देव आहे, पण जिवंत नंदीचं दूध काढलं. तुकोबरा आहे, संत आहेत, दगडाच्या नंदीचं दूध काढलं. हा फरक आहे. विठाला 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 विठाला. संतांचा महिमा काकण भर का होईना अधिक अशा रीतीने आपल्याला पाहायला मिळतो. आपण पहा, संतांच्या प्रत्येक गोष्टीचा महिमा आपल्याला पाहायला मिळेल. आपण पहा, संतांच्या नामाचा महिमा, त्यांच्या पूजेचा महिमा, त्यांच्या संगतीचा महिमा, त्यांच्या दर्शनाचा महिमा, त्यांच्या भेटीचा महिमा, त्यांच्या कृपेचा महिमा, त्यांच्या चरणरजाचा महिमा, त्यांच्या ध्यानाचा महिमा, त्यांच्या सेवेचा महिमा, त्यांच्या जपाचा महिमा, त्यांच्या वारीचा महिमा आणि त्यांच्या आलिंगनाचा महिमा. विठाला 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 विठाला. काय आहे त्यांच्या नामाचा महिमा? आपण पहा, श्री संत सावता महाराज असतील, नामदेवराय असतील, यांच्या नावाचं नामस्मरण केलं तरी साधक पुण्यवंत होतो. पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, घेता सजनाची नावे, सजनाची नावे, घेता सजनाची नावे, पुण्यवंत व्हावे, घेता सजनाची नावे, सजनाची नावे, सजनाची नावे. पुण्यवंत व्हावे, गीता सज्जनांची नावे. दोन पद्धतीने आपल्याला चिंतन करता येईल. पुण्योत्पादक महिमा, पाप निवर्तक महिमा. संतांच्या नावाच्या चिंतनातून साधक पुण्यवंत होतो एक. आणि पुन्हा जर पाप केलेलं असेल तर त्या पापाची होळी होते दोन. तुका म्हणे पापे जाती संतांच्या जपे जपे. अजून दोन पद्धतीने चिंतन आपल्याला करता येईल. आपण पहा, समष्टी महिमा आणि व्यष्टी महिमा. पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे, हा समष्टी महिमा आहे. व्यष्टी महिमा प्रत्येक संतांच्या नावाचा स्वतंत्र महिमा आहे. नामदेव शब्दाचा स्वतंत्र महिमा आहे. ज्ञानदेव शब्दाचा महिमा अजून वेगळा आहे. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया.
तुकाराम शब्दाचा महिमा अजून वेगळा आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे. प्रत्येक संतांच्या तुकाराम तुकाराम नाम घेता कापेय नाम घेता कापेय नाम घेता कापेय पुरुषा धन्य तू को मत देने गेला पुरुषार्थ देने गेला पुरुषार्थ देने केला पुरुषार्थ. प्रत्येक संतांच्या नावाचा स्वतंत्र स्वतंत्र महिमा, व्यष्टी महिमा, समष्टी महिमा, पुण्योत्पादक महिमा, पाप निवर्तक महिमा, संतांच्या नावाचा महिमा आहे, त्यांच्या पूजेचा महिमा आहे. बरं का, पूजा करत असताना आपण घाली संतांशी असणे, पूजा करे काया वाचा मने, एका जनार्दनी जाणे, इच्छिले ते पूर्वी. पूजेचं शास्त्र असं आहे, अर्धवट पूजा टाकून उठलं तर दोष लागत असतो. पण तेच शास्त्र दुसऱ्या अंगानं आपल्याला असं सांगतं, देवाची पूजा करत असाल, अर्धी पूजा झाली, अजून अर्धी पूजा शिल्लक आहे आणि संत दरवाजामध्ये येऊन उभे आहे. आता तसंच पूजा करत राहावं तर संतांचा अवमान होतो आणि पूजा टाकून संतांच्या स्वागताला उठावं तर पूजा अर्धवट टाकल्याचा देव सारावे परते संत पूजावे आरते. ओ संत पूजावे आरते संत पूजावे आरते. देव सारावे परते संत पूजावे आरते संत पूजावे आरते संत पूजावे आरते. शास्त्रानं त्यावेळेला आपल्याला असं सांगितलं, देव सारावे परते संत पूजावे आरते. देवाची पूजा अर्धवट टाकून द्या, अगोदर संतांची पूजा करा. एवढा संतांच्या पूजेचा मान आहे. आणि म्हणून आपण पहा, त्यांच्या नामाचा महिमा, त्यांच्या पूजेचा महिमा, त्यांच्या संगतीचा महिमा. काय आहे संतांच्या संगतीचा महिमा आपण पहा. विश्वामित्र ऋषींना नेहमी असं वाटायचं की मी वसिष्ठांपेक्षा श्रेष्ठ आहे, कारण विश्वामित्रांनी 60,000 वर्ष तपश्चर्या केलेली होती. एकदा वसिष्ठ ऋषी विश्वामित्रांच्या घरी गेले, त्यांनी आदर सत्कार केला आणि निरोप देत असताना आपल्या जीवनामध्ये जे काही 60,000 वर्ष तपश्चर्या केली त्यातल्या 1,000 वर्ष तपश्चर्येचं पूर्ण संकल्पपूर्वक वसिष्ठांना दिलं आणि मग त्यांना निरोप दिला. काही दिवसांनी आठवण करून विश्वामित्र ऋषी वसिष्ठांच्या आश्रमी गेले आणि तिथे त्यांनी यांचं आदर सत्कार केला. निरोप देत असताना हातामध्ये पाणी घेतलं आणि संकल्पपूर्वक सांगितलं, म्हटले माझ्या जीवनामध्ये मी जी काही संत संगती केली असेल, पंढरीची वारी केली असेल, नाही का, आताच पंढरीची वारी झाली, मी जी काही जीवनामध्ये संत संगती केली असेल त्या संत संगतीतील अर्ध सेकंदाच्या संत संगतीचं पुण्य विश्वामित्रांना समर्पित असो. असं म्हटल्याबरोबर विश्वामित्रांची तळपायाची आग मस्तकाला जाऊन भिडली आणि एकदम भडकले. ते म्हटले काही व्यवहार कळतो का? आमच्या घरी आलात तेव्हा तुमच्या बायकोला 1000 रुपयाची साडी नेसवली आणि तुमच्या घरी आल्यानंतर 200 रुपयाचं चिरगुट घेऊन धावलात. असंच असतं ना, 1000 रुपयाची असेल तर मग साडी आणि 200 रुपयाची असेल तर आता साडी नाही, आता चिरगुट असतं ते. मला वाटतं म्हणूनच की काय कुणीच ठाऊक, आता अलीकडे नवीन पद्धत निघाली, कुणाचेही आहेर स्वीकारले जाणार
घेणंही नको आणि देणंही नको, त्या वादाचा प्रसंगच नको. विठाला विठाला विश्वामित्रांनी सांगितलं, अहो म्हटलं तुम्ही आमच्या आश्रमामध्ये आला तेव्हा 1000 वर्ष तपश्चर्येचं पुण्य दिलं आणि तुमच्याकडे आल्यानंतर अर्ध सेकंदाच्या संत संगतीचं पुण्य घेऊन धावलं. मग अर्ध सेकंदाच्या संत संगतीचं पुण्य अधिक आहे का 1000 वर्ष तपश्चर्येचं पुण्य अधिक आहे? हा निवाडा करण्यासाठी ही जोडी भगवान महाविष्णूकडे गेली. भगवान ब्रह्मदेवाकडे अगोदर गेले. ब्रह्मदेवानं बघितलं विश्वामित्र आहे, अत्यंत रागीट आहे, क्रोधिष्ठ आहे, आपल्याला केव्हा शाप देऊन भस्म करेल सांगता येत नाही, म्हणून हा वादाचा निकाल आपल्या तोंडानं कशाला जाहीर करायचा? ही निकालाची आग आपल्या मस्तकी कशाला घ्यायची? ब्रह्मदेवानं सांगितलं, अहो म्हटलं हे बघा, माझ्याकडे खातंच असं आहे, प्रत्येक खात्याला प्रत्येक डिपार्टमेंटला सुट्टी असते. प्रायव्हेट दुकानाची बाजारपेठ जरी असली तरी त्या बाजारपेठेला सुद्धा आठवड्यातून एक दिवस काय असतो? सुट्टीचा दिवस ठरलेला असतो. पण माझंच एक खातं असं आहे, माझंच एक डिपार्टमेंट असं आहे की त्याला हॉलिडे, सुट्टी हा शब्दच नाही. आपण पहा, सेकंड सॅटरडे, फोर्थ सॅटरडे, संडे, हॉलिडे हे शब्द ब्रह्मदेवाच्या कार्यभारात नाही. असं कधी झालंय का? डॉक्टर म्हटले, हे बघा तुम्ही आता पेशंट जवळ एकच जण थांबा, बाकीचे सगळेजण घरी निघून जा. आज काय डिलिव्हरी, मी 100% सांगतो डिलिव्हरी होणार नाही. त्या मुलीचे वडील म्हटले, डॉक्टर साहेब तुम्ही एवढं खात्रीशीर कसं सांगता आज डिलिव्हरी होणारच नाही म्हणून? ते म्हटले, आज संडे नाही का, सुट्टीचा दिवस आहे. म्हटले असं झालं की कधी? संडे असू दे नाही तर मंडे असू दे, अहोरात्र ब्रह्मदेवाचा कारखाना हा सुरूच असतो. त्यामुळे तपश्चर्या करायला मला कुठे वेळ मिळतो? म्हटले मी तपश्चर्या केलेलीच नाही. हे पुण्य किती असतं कसं असतं मला नाही सांगता येणार. आपण भगवान महाविष्णूकडे चला. भगवान महाविष्णूकडे आले. भगवान महाविष्णूने बघितलं, म्हटले हे बघा मी सुद्धा तपश्चर्या केलेली नाही, मी या जगाचा पालकमंत्री आहे. ब्रह्मदेवानं ही गाडगी मडकी घडवायची, सांभाळायला माझ्याकडे द्यायची. आणि मग यातलं कोणतं लेकरू केव्हा रडेल, काय मागेल, या सगळ्यांना खेळणी पुरवता पुरवता नाकी 9 येतात. कीर्तन ऐकायला जायला वेळ मिळत नाही. तपश्चर्या केव्हा करायची? म्हटलंय मी सुद्धा तपश्चर्या केलेली नाही. आपण सर्वजण भगवान परमात्म्याचे कोण आहोत? लेकरं आहोत. भगवान परमात्मा प्रत्येकाला खेळणी पुरवत असतं बरं का. कुणाच्या समोर बायकोची खेळणी टाकतो, कुणाच्या समोर संततीची खेळणी टाकतो, कुणाच्या समोर संपत्तीची खेळणी टाकतो, कुणाच्या समोर सत्तेची खेळणी टाकतो आणि या खेळण्यांमध्ये जगाला गुंतून टाकतो. विठाला 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 त्यामुळे भगवान म्हणाले यातलं कोणतं लेकरू केव्हा रडेल, काय मागेल सांगता येत नाही. म्हटलं एक जण रडत होता. भगवान गेले, काय झालं बाबा रे, काय रडतोस? म्हटले वय वर्ष 40 झालं, अजून लग्न झालं नाही. म्हटले बायकोच मिळाली नाही, काय करावं? भगवंतानं कृपा केली, आशीर्वाद दिला, सुंदर मुलगी बायको म्हणून मिळाली. आनंदानं संसार करू लागला. पुन्हा 10-5 वर्षानंतर गेलं तर रडतोच. म्हटले आता कशासाठी रडतो? म्हटले पोटी संतान, दिवा, वंशाचा काय पाहिजे? दिवा पाहिजे ना. पुन्हा भगवंतानं कृपा केली, 2-5 लेकरं देऊन टाकली आणि 25 वर्षानंतर भगवान गेले तरी रडतोच आहे. आता कशासाठी रडतो? झालेली सांभाळत नाही म्हणून रडतो. विठाला 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 विठाला. तेव्हा भगवान परमात्म्यानं सांगितलं मी या जगाचा पालकमंत्री आहे, तपश्चर्या करायला वेळच कधी मिळत नाही. आपण भगवान शंकराकडे जा. युगानुयुगापासून भगवान शंकर तपश्चर्या करतात. ही जोडी भगवान शंकराकडे आली आणि भगवान शंकरला विचारलं 1000 वर्ष तपश्चर्येचं पुण्य अधिक की अर्ध सेकंदाच्या संत संगतीचं पुण्य अधिक? भगवान शंकर म्हणाले याच्या अगोदर कुणाकडे बघितलं होतं का डायरेक्ट माझ्याकडे आलात? ते म्हटले याच्या अगोदर ब्रह्मदेवाकडे बघितलं, भगवान महाविष्णूकडे बघितलं. त्यांनी काय सांगितलं? त्यांनी ते म्हटले भगवान शंकराकडे जा. ते म्हटले हुशार दिसतात, आपलं घर दाखवलंय. आता भगवान शंकराने विचार केला आपले विश्वामित्र ऋषी रागीट आहे, यांच्या विरोधातला निकाल आपल्या तोंडानं कसा जाहीर करायचा? ते म्हणाले हे बघा मी तपश्चर्या करतो, गोष्ट अगदी खरी आहे, पण किती झाली, कशी झाली, कुणी मोजली?
त्याहीपेक्षा माझी अडचण ही आहे. समुद्र मंथनातून 14 रत्न बाहेर निघाली, सर्वांनी वाटून घेतली, पण हलहल विष मात्र माझ्या वाट्याला आलं आणि ते विष घेतल्यापासून माझ्या मेंदूचा थोडा थोडा तोल जातोय, त्यामुळे निकाल व्यवस्थित देता येणार. मग तुम्ही असं करा, भगवान शेष नारायण डोक्यावर पृथ्वीचं वजन धारण करून तपश्चर्या करतात, ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की सांगतील. इथेही टाइमपासच झाला म्हणून वैतागले आणि ही जोडी भगवान शेष नारायणाकडे पाताळामध्ये गेले. भगवान शेष नारायणाला विचारलं, असं असा आमचा प्रश्न आहे, अशी अडचण आहे, आम्हाला उत्तर सांगा. भगवान शेष नारायण हसले, किती सोपं उत्तर आहे म्हटले, पण माझी अडचण ही आहे, हे ब्रह्मा विष्णू महेश माझ्या डोक्यावर पृथ्वी टेकवली जे गेले ना, पुन्हा मला सोडायला रिलीवर कुणी आलाच नाही. मला वाटतं कीर्तनानंतर ज्यांचा विना प्रहार असेल त्यांना ह्या गोष्टीची अनुभूती येत असेल. डायरेक्ट काकड्याला माणसं आली तरच सुट्टी. काही काही गावामध्ये तर विनय खुंटीला आणि विनेकरी झोपला. चला, तेव्हा माझ्या डोक्यावरचा हा बोजा कुणीतरी बाजूला करा, मग मी जरा फ्रेश होतो, चहा कॉफी घेतो, तुमच्या प्रश्नाचं उत्तर सांगतो. मग कोण पृथ्वीचा बोजा भगवान शेष नारायणाच्या डोक्यावरून बाजूला करणार? विश्वामित्र म्हणाले, मी बाजूला करणार. पुढे आले, हातामध्ये पाणी घेतलं, संकल्प सोडला, पृथ्वी माते, माझ्या जीवनामध्ये मी जे काही तपश्चर्या केलेली आहे त्या 60,000 वर्ष तपश्चर्येपैकी 1,000 वर्षाचं तपश्चर्याचं पुण्य तुम्हाला समर्पित असो, आपण बाजूला व्हा. असं म्हटल्यानंतर पृथ्वी माता थोडी सुद्धा हल्ली नाही. 2,000, 3,000, 5,000, 50,000, 55,000, 59,000 वर्ष तपश्चर्याचं पुण्य देऊ केलं, पण पृथ्वी माता थोडी सुद्धा हल्ली नाही. शेवटी विश्वामित्रांनाच बाजूला हलावं लागलं आणि मग वशिष्ठ ऋषी आले, हातात पाणी घेतलं, संकल्प सोडला, पृथ्वी माते, माझ्या जीवनामध्ये जी काही संत संगती घडली असेल त्या संत संगतीतील अर्ध सेकंदाच्या संत संगतीचं पुण्य आपल्याला समर्पित असो, आपण बाजूला व्हा. असं म्हटल्याबरोबर पृथ्वी माता शेष नारायणाच्या डोक्यावरून बाजूला झाली. आणि मग शेष नारायण म्हटले, विश्वामित्रजी, निकाल समजला का बोर्डावर लिहायचा? विठ्ठला 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 पुंडरीक वरदा विठ्ठल श्रीदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. विठ्ठल विठ्ठल. 1,000 वर्ष तपश्चर्याच्या पुण्यालाही, 59,000 वर्ष तपश्चर्याच्या पुण्यालाही अर्ध सेकंदाच्या संत संगतीचं पुण्य अधिक भरलं. हा संत संगतीचा विशेष आहे. विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल. अर्धक्षण घडता संतांची संगती, तेने होय शांती महत्पापा. कितीतरी प्रमाण आहे, पण आपल्याला आता पुढे जायचंय, घड्याळ पुढे चाललंय. आपण पहा, त्यांच्या नामाचा महिमा, त्यांच्या पूजेचा महिमा, त्यांच्या संगतीचा महिमा, त्यांच्या भेटीचा महिमा. या संताशी भेटता हरे संसाराची व्यथा. त्यांच्या कृपेचा महिमा, होता कृपा तुमची, पशु बोले वेद, निर्जीव चाले भिंती, महिमा अगाध. त्यांची जर कृपा झाली तर पशु रेडा वेद बोलतो, भिंत चालते, मुलीचाही मुलगा होतो. कथा फार मोठी आहे, मुद्द्यापुरतं सांगून जातो. आपण पहा, एक मुलगी म्हणून जन्माला आलेली मुलगी मुलाचे कपडे वापरून किती दिवस काढणार? आपण या समाजामध्ये जर मुलगीच आहोत तर मुलाचे कपडे घालून किती दिवस समाजात राहायचंय? वैतागली आणि आत्महत्या करून टाकायची म्हणून अरण्याचा रस्ता धरला. ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ महाराज, सगळी संत मंडळी भेटली आणि दिंडी आलेली आहे, भजन करते आहे. संतांच्या चरणावर नतमस्तक व्हावं आणि मग आपल्याला आत्महत्या तर करायचीच आहे. मौलीच्या चरणावरती मुलाचे कपडे घातलेली पण मुलगी नतमस्तक झाली. महाराज म्हणाले, बाळा उठ. मुलगी उभी राहिली. म्हटले, महाराज मी बाळा नाही, मी बाळी आहे. महाराज म्हटले, चुकलं माझं, पण मुलाचे कपडे असल्यामुळे बाळा म्हटलं, पण आता तू मुलगा झालास. ती म्हणाली, अहो महाराज मी मुलगी आहे. महाराज म्हणाले, तू आता मुलगा झालास. असं करत करत मुलीचा मुलगाच झाला. पण त्यानंतर बऱ्याच मुलींनी मुलांचे कपडे वापरून पाहिले, पण त्यानंतर अजून एकाही मुलीचा मुलगा झाला नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. तुझी ही निमिष मात्रे देह पालटीला,
स्त्रीचा तो केला पुरुष उभा. आणि म्हणून त्यांच्या नामाचा महिमा, त्यांच्या पूजेचा महिमा, त्यांच्या संगतीचा महिमा, त्यांच्या दर्शनाचा महिमा. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जुडला. आता फक्त प्रमाण सांगून जातो आपण. पहा, त्यांच्या भेटीचा महिमा, त्यांच्या कृपेचा महिमा, त्यांच्या चरण रजाचा महिमा. देवीची रज चरणाची माती धावत चालती मागे मागे. त्यांच्या ध्यानाचा महिमा. तुका म्हणे संत ध्याता परब्रह्मची आली हाता. त्यांच्या सेवेचा महिमा, त्यांच्या जपाचा महिमा. तुका म्हणे पापे जाती संतांची. त्यांच्या वारीचा महिमा. देवाच्या वारीपेक्षाही संतांच्या वारीला विशेष असं महत्व आहे. आपण पहा, पंढरीहून ही सोपे जनाची हरावया पापे. पंढरीहून हे सोपे म्हणजे संतांच्या क्षेत्राचा महिमा स्वतः देवानं पंढरी क्षेत्रापेक्षा अधिक आहे असं सांगितलं ना. आणि म्हणून त्यांच्या नामाचा, पूजेचा, त्यांच्या संगतीचा, त्यांच्या दर्शनाचा महिमा, त्यांच्या भेटीचा, कृपेचा, चरण रजाचा महिमा, त्यांच्या ध्यानाचा, सेवेचा, जपाचा महिमा, त्यांच्या वारीचा आणि त्यांच्या आलिंगनाचा महिमा. अभंगाच्या प्रथम चरण. आलिंगन गडे 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 आलिंगन गडे. मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुजता जोडे. ऐसा संता सामयिमा ऐसा संता सामयिमा. मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुजता जोडे ऐसा संता सामयिमा. मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुजता जोडे. आलिंगन गडे आलिंगन गडे मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुजता जोडे जोडे जोडे. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. संतांना दोन्ही हात पुढे करून आलिंगन दिलं, त्यांची सेवा केली तर सायुज्य मोक्षाची प्राप्ती होते. आपण पहा, मोक्षाचा विचार मांडत असताना 12 दर्शनकार आहेत. 6 आस्तिक आणि 6 नास्तिक. त्यापैकी 12ही दर्शनकारांनी आपापल्या परीने मोक्षाचा विचार मांडण्याचा प्रयत्न केला. पण त्या 12ही दर्शनकारांमध्ये अत्यंत सुटसुटीत, सोपी, सुलभ, प्रत्येकाला मिळवता येईल मोक्ष अशी मोक्षाची सोपी व्याख्या जर कोणी मांडली असेल तर ती चार्वाकांनी मांडली. चार्वाक म्हणाले, अरे मोक्ष मोक्ष म्हणजे काय? देव देव म्हणजे काय? देह खंडानामात्मा. आपला देहच देव आहे. देव देव म्हणजे काय? आपला देह हाच देव आहे. मग या देहरूपी देवाची भक्ती कशी करायची? ते म्हटले, देह शृंगार, चैन, विलास, अगदी ऋण काढून का होईना सण करायचा, चांगलं चांगलं खायचं, हाऊस मौज करायची, मेकअप करून फिरायचं. हाऊस मौज करायची, हीच काय आहे? भक्ती आहे. आणि मग म्हटले, मुक्ती, एक दिवस कर्ज करून मरून जाणं वैतागून, हीच मुक्ती आहे. म्हटले, माझ्या पदरचं सांगत नाही, प्रमाण ऐका. देह तोची देव, भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती पाखंड्याची. मरण ते मुक्ती पाखंडाची, मरण ते मुक्ती पाखंडाची. देह तोची देव, भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती. पण तुकोबरा यांना काय म्हटलंय? पाखंडी म्हटले. ही व्याख्या बरोबर नाही. त्यासाठी मोक्षाची व्याख्या सांगत असताना वेदांत शास्त्र काय बोललं आपण पहा. वेदांत शास्त्रानं सांगितलंय, अनिष्ट निवृत्ती आणि इष्ट प्राप्ती याला म्हणतात मोक्ष प्राप्ती. अजून वेगळ्या शब्दामध्ये सांगू का? सकल दुःखाची आत्यंतिक निवृत्ती
आणि परमानंदाची प्राप्ती याला म्हणतात मोक्ष प्राप्ती. अजून सोप्या भाषेत सांगू का? सकल दुःखाची आत्यंतिक निवृत्ती म्हणजे कायमची निवृत्ती. जीवनातलं दुःख कायमस्वरूपी जावं आणि परमानंदाची प्राप्ती व्हावी याला म्हणतात मोक्ष प्राप्ती. शास्त्रानं निवृत्तीचे दोन प्रकार सांगितले, लयरूप निवृत्ती आणि आत्यंतिक निवृत्ती. लयरूप निवृत्ती म्हणजे केवळ कार्याची निवृत्ती, आत्यंतिक निवृत्ती म्हणजे कारणासहित कार्याची निवृत्ती. अजून सोप्या भाषेत सांगतो, आत्यंतिक निवृत्ती म्हणजे कायमची निवृत्ती, लयरूप निवृत्ती म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाची निवृत्ती. आता ही कळालं ना? आता ही कळालं नसेल तर अजून सोपं सांगतो. आपण पहा, बांधावरचा वृक्ष आहे आणि त्याच्या फांद्या उंच उंच वाढल्या, शेतामध्ये 50-100 फुटापर्यंत पसरलेल्या आहे. त्या फांद्यांच्या खाली सावलीला पीक येत नाही. काय म्हणतात त्याला? सायवड काय असेल ते, पण त्याच्या खाली पीक येत नाही. मग त्या झाडाच्या सगळ्या फांद्या तोडून टाकल्या, छाटून टाकल्या. त्या शेतकरी एकही फांदी ठेवली नाही. आणि पाऊस पडला. पाऊस पडल्यानंतर पहिल्या जेवढ्या फांद्या होत्या ना त्याच्या 10 पट फांद्या वरती आल्या त्या खोडातून. म्हणजे झाडाची काय झाली? लयरूप निवृत्ती झाली होती. तो शेतकरी रागावला आणि पुढच्या उन्हाळ्यामध्ये मुळासहित वृक्ष काढून टाकला. ही वृक्षाची काय झाली? आत्यंतिक निवृत्ती झाली. आता हे समजलं नसेल तर आपण पहा, दाढी केल्यानंतर केस किती महिन्यांनी येतात? महिने कशाला? दाढी करत असताना वस्त्रा पुढे गेला की मागचे केस लागलीच डोकं वर काढून बघत असतात, वस्त्रा किती लांब गेला असेल. ही केसांची लयरूप निवृत्ती आहे. आता मला सांगा, टक्कल पडलं डोक्याला, टक्कलावर केस किती आठवड्यात येतात? आता आठवडे महिने सगळं विसरायचं. केसांची आत्यंतिक निवृत्ती झाली. विठाला 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 विठाला. तसं जीवनामध्ये सकल दुःखाची, सर्व दुःखांची, जन्म मृत्यूच्या सहित सर्व दुःखांची कायमची निवृत्ती होणं, आत्यंतिक निवृत्ती होणं आणि परमानंदाची प्राप्ती, त्या प्रभूचं दर्शन होणं, हाच काय आहे? मोक्ष आहे. आणि या मोक्षाचे शास्त्रानं 4 प्रकार सांगितले. स्वरूपता, समीपता, सलोकता आणि सायुज्यता हे मोक्षाचे 4 प्रकार आहे. सलोकता म्हणजे देव जिथे राहतो त्या लोकाची प्राप्ती होणं, सलोकता मुक्ती आहे. समीपता देवाच्या जवळ जाऊन बसणं. स्वरूपता देवासारखं होणं. सायुज्यता देवच होणं. आणि ही सायुज्य मुक्ती संतांच्या आलिंगनामध्ये मिळते. गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये आपण पहा, भगवान बोलले ना, एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यति स्थित्वा स्यामंत कालेपि ब्रह्म निर्वाण मृच्छति. या ब्रह्मत्वाशी पार्था सायुज्याईसी व्यवस्था. ब्रह्मभावाची अनुभूती प्राप्त होणं याला सायुज्य मोक्ष म्हणतात. असा सायुज्य मोक्ष आम्हाला केव्हा मिळेल? आलिंगन हो आलिंगन गडे आलिंगन गडे. मोक्ष सायुजता जोडे, मोक्ष सायुजता मोक्ष सायुजता जोडे, मोक्ष सायुजता जोडे, सायुजता जोडे, मोक्ष सायुजता जोडे. आलिंगन गडे मोक्ष सायुजता जोडे, मोक्ष सायुजता जोडे, मोक्ष सायुजता जोडे. आलिंगन गडे मोक्ष सायुजता जोडे, मोक्ष सायुजता जोडे, मोक्ष सायुजता जोडे. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. असं बोलत असताना संतांच्या आलिंगनामध्ये मोक्ष प्राप्त होतो असं बोलत असताना ऐकणाऱ्यांमध्ये काही शास्त्री मंडळी बसलेली होती. शास्त्राचा अभ्यास त्यांनी केलेला होता. त्यांनी आपली शास्त्र काढली, चर्चेला सुरुवात केली. तुकाराम महाराज, आलिंगन ही एक क्रिया आहे, म्हणजे ते कर्म आहे. त्या कर्मातून मोक्ष कसं मिळेल?
ज्ञानेविना मोक्ष नाही हा सिद्धांत वेद बोले हात उभारोनी. वेदांत शास्त्रानं हात वरती करून सांगितलंय ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीशिवाय मोक्ष मिळू शकत नाही. ब्रह्मज्ञानाविना नश्यात् इति शास्त्रेषु डिंडिमः. शास्त्रांनी दौंडी पिटून सांगितलंय ना. ते ज्ञान जयाच्या हाती तोची समर्थू मुक्ती अशी कितीतरी प्रमाण आहे. तुम्ही असं कसं म्हणता आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. मग ह्या कर्माने ह्या आलिंगनाने मोक्ष कसा मिळेल? याचा अर्थ कर्मानं काहीच फल मिळत नाही असं आपल्याला म्हणायचं नाही. कर्मानं प्राप्ती होते, कर्मानं उत्पत्ती होते, कर्मानं विनाश होतो. अशी कर्माची एकंदर 5 प्रकारची फलं आहे. पण त्या 5 प्रकारच्या फलाच्या यादीमध्ये सायुज्य मोक्षाचं नाव मात्र नाही. मग तुकोबराय असं कसं म्हटले आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. मग मोक्ष म्हणजे काय? संस्कृत व्याकरणामध्ये आपण पहा मुच मुंचती असा धातू आहे. आणि मुच मुंचती म्हणजे मुक्त होणे, मोकळं होणे. त्याच्या विरुद्ध बद्धता असा शब्द आहे. बद्धता म्हणजे बांधणं. पण शास्त्र आपल्याला असं सांगतंय जीवात्मा हा मुक्तच होता. पण कशामुळे बद्ध झाला? मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. म्हणजे जीवात्मा कल्पनेनं बांधला गेला, खरं तर तो मुक्तच होता. म्हणजे जीवात्म्याच्या ठिकाणी असलेली बद्धता ही काल्पनिक आहे. मग आता मला सांगा, मी जर तुम्हाला खोटं खोटं बांधलेलं आहे तर खरं खरं सोडण्याची गरज आहे का? शास्त्र आपल्याला सांगतंय जीवात्म्याच्या ठिकाणी बद्धता हीच काल्पनिक आहे. म्हणजे मोक्ष सुद्धा कसा झाला? काल्पनिकच झाला ना. जीवाच्या ठिकाणी बंध मोक्ष जन्म मृत्यू सुख दुःख हा कल्पनेचा डोंगर दूर करण्यासाठी तिथे कर्माची गरज नाही. ते काम ब्रह्मज्ञानानेच होईल. म्हणून ब्रह्मज्ञानाने मोक्ष मिळतो. आलिंगनाने कर्माने मोक्ष कसा सिद्ध होईल? विठाला 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 विठाल 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 विठाल. ब्रह्मज्ञानाच्या जागृतीची गरज आहे. आपण पहा, हे थोडंसं तुम्हाला ऐकायला अवघड वाटलं असेल. सिद्धांताची भाषा आहे, सोपं सांगतो तुम्हाला, जाऊ द्या. एक बाई होती. ती बाई बिचारी दिवसभर काम करून थकली. हे समजतं ना. गोष्ट सांगायची म्हटले की चेहरे असे प्रफुल्लित होतात. तर मला एक गोष्ट सांगतो. एक बाई होती. ती बाई बिचारी दिवसभर काम करून थकली आणि झोपली. आणि झोपल्यानंतर तिला स्वप्न पडलं. स्वप्नात वाघ आला. त्या वाघानं तिच्या पतीवरच झडप मारली. आणि हे सगळं ती स्वप्नामध्ये उघड्या डोळ्यांनी बघते. पण स्वप्नामध्ये ती एकदम घाबरली. धावा धावा, माझ्या पतीला वाचवा, माझ्या पतीला वाचवा, अहो माझ्या पतीला वाघानं धरलंय, त्यांना वाचवा. सगळं घर जागं झालं. तिचा पती जागा झाला आणि स्वतः तिचा पतीच तिच्या समोर येऊन बसला. अगं मी बोलतोय, अगं मी तुझा पती बोलतोय, अजून मी जिवंत आहे. ती म्हटली, अहो मग मी तुम्हाला सांगते ना, माझ्या पतीला वाघानं धरलंय ना. मग त्याच्या लक्षात आलं. त्याने बाईचं बटन खोललं. बाई अशी मागे सारली आणि ताडकन थोबडात दिली. तशी तिला खाडकन जाग आली. आणि मग ती म्हणू लागली, अगं भया, मी तर झोपेत होते, तुम्ही तर जिवंत आहात. वाघ नाही, काही नाही. काय मला सांगा, वाघानं पतीला धरलंय हे तिने बघितलं की नाही? स्वप्नामध्ये तरी बघितलंय ना. ती घाबरली, हे सत्य आहे ना. मग आता पतीला वाघानं धरलंय, हे जे तिचं दुःख होतं, हे दुःख कशामुळे गेलं? वन विभागाची माणसं आली, वाघाला पकडून घेऊन गेली, तेव्हाच तिचं दुःख गेलंय ना. मग तिला जागा केलं आणि मग तिचं ते दुःख गेलं. म्हणजे दुःखाची निवृत्ती जर काल्पनिक असेल तर त्या काल्पनिक दुःखाची निवृत्ती ब्रह्मज्ञानाच्या जागृतीने होत असते. हा जर सिद्धांत आहे तर मोक्ष कर्माने कसा मिळेल? विठाला 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 विठाला. मग तुकोबाराय
तुकोबाराय सांगतात, अरे बाबा वेदांतानं सांगितलं ना, मोक्ष हा ब्रह्मज्ञानाने मिळतो, ब्रह्मज्ञानाच्या जागृतीने मिळतो. मग आमचंही म्हणणं तेच आहे. मग तुम्ही आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे असं कसं सांगितलं? तुकोबाराय म्हटले, मोक्ष हा ब्रह्मज्ञानानेच मिळतो, आम्हाला मान्य आहे, पण संतांना दिलेलं आलिंगन, संतांची केलेली सेवा, त्या सेवेतून ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते आणि मग ब्रह्मज्ञानाची प्राप्ती हाच सायुज्य मोक्ष आहे. मग तुकोबारादी संतांनी सांगितलं असेल की ज्ञानाशिवाय मोक्ष नाही, हा वेदांताचा सिद्धांत आहे. ज्ञानाशिवाय मोक्ष नाही हा वेदाचा सिद्धांत आहे, पण संतांशिवाय ज्ञान नाही हा संतांचा सिद्धांत आहे. विठ्ठल 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 ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. ते ज्ञान, ते ब्रह्मज्ञान जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर संताया भजावे, संतांची सेवा तुम्हाला करावी लागेल, कारण ते ज्ञान संतांच्या ताब्यात आहे. मग संतांची केलेली सेवा, त्यांना दिलेलं आलिंगन, त्यांचं घेतलेलं दर्शन, त्यांच्या प्रती सांभाळलेली निष्ठा, यातून ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते. मग संत आणि ब्रह्मज्ञान असा काय संबंध आहे? कारण ब्रह्मज्ञान वाटपाचं खातच त्यांच्या ताब्यात आहे. आपण पहा, भारत सरकार असेल, महाराष्ट्र सरकार असेल, मंत्रिमंडळाची रचना केलेली असते आणि मग त्या मंत्रिमंडळाच्या रचनेमध्ये प्रत्येक मंत्री महोदयांना खातं दिलं जातं आहे. आता हे तुम्हाला सध्याच्या परिस्थितीवरून पटणार नाही, कारण सध्या मुख्यमंत्री आहे पण मंत्रिमंडळच नाही. महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ही पहिली जोडी अशी असेल की बिगर मंत्रिमंडळाची आहे. त्याच्यामुळे तुम्ही म्हणाल बाबा मंत्रिमंडळ असतं, खाते वाटप असते, पण सध्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्याला अपवाद आहे. किती दिवस? सुप्रीम कोर्टाचा निकाल लागे पर्यंत. जाऊ दे, आपल्याला तिकडे जायचं नाही. आपला महत्वाचा मुद्दा असा आहे, मंत्रिमंडळ असतं, प्रत्येक मंत्री महोदयाला खातं दिलं जातं आणि मग ते मिळालेलं खातं खात राहायचं की चालवत राहायचं हे ज्याचे त्याने ठरवायचं. आणि म्हणून मंत्री पदासाठी लढाई असते एक, आणि दुसरी लढाई चांगलं खातं मिळवण्यासाठी असते दोन. मग आता कोण कुणासाठी कुठे गेला? का चांगलं खातं मिळवण्यासाठी गेला हे ज्याचे त्याने ठरवायचं. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. तेव्हा मंत्रिमंडळाची रचना केलेली असते. तसं सृष्टीचक्र चालवत असताना सुद्धा देवानं मंत्रिमंडळाची रचना केली आणि प्रत्येकाला खाते वाटप केली. आपण पहा, ही सृष्टी चालवत असताना प्रकाशाचं खातं सूर्यदेवाकडे आहे, पर्जन्याचं खातं वरुण देवाकडे आहे, प्रजोत्पादनाचं खातं ब्रह्मदेवाकडे आहे. कुणाचं शरीर कसं बनवायचं, कुणाची उंची कमी ठेवायची, कुणाची जास्त ठेवायची, कुणाचा रंग कसा बनवायचा, कुणाचं नाक कसं बनवायचं, कुणाचे गाल कसे बनवायचे, कुणाचे केस कसे बनवायचे, कुरळे बनवायचे की सरळ बनवायचे की लवकर सफेद करून टाकायचे, हे त्यांच्या हातात आहे. पण सफेद झाल्यानंतर आता लाल करायचे की काळे करायचे हे आपल्या हातात आहे. विठाला 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 विठ्ठल विठ्ठल प्रकाशाचं खातं सूर्यदेवाकडे, पर्जन्याचं खातं वरुण देवाकडे आणि प्रजोत्पादनाचं खातं ब्रह्मदेवाकडे. तसं ज्ञान वाटपाचं खातं संतांकडे आहे. इथे आपल्याला यायचं होतं. मग संतांची सेवा केली की ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते आणि ब्रह्मज्ञान हाच सायुज्य मोक्ष आहे. म्हणून आलिंगन घडे आलिंगन आलिंगन घडे आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुजता जोडे सायुजता जोडे मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुजता जोडे. संतांना दिलेलं आलिंगन आणि सायुज्य मोक्षाची प्राप्ती यांचा अजून कार्यकारण काय संबंध आहे? संतांनी अत्यंत सोपा संबंध सांगितला. ते म्हटले, मोक्ष आमच्या घरी काम करा. मोक्ष आम्हा घरी कामारी है दास
दासी मोक्ष मगरी कामारी हे दासी मोक्ष मागरी कामारी हे दासी मोक्ष मागरी कामारी हे दासी होय सांगू देसी तुका म्हणे होय सांगू देसी तुका म्हणे हरिनाम कीर्तन संतांचे पूजा हरिनाम कीर्तन संतांचे पूजा होय सांगू देसी तुका हरिनाम कीर्तन संतांचे पूजन संतांचे पूजन संतांचे पूजन संतांचे पूजन मोक्षामा घरी कामारी ये दासी होय सांगू ऐशी तुका म्हणे मोक्ष आमच्या घरी काम करणारा दास आहे सेवक आहे आम्ही सांगितलं तसं तो ऐकू होय सांगू ऐशी तुका म्हणे जैशी सांगू तैसी होय आम्ही जसं सांगितलं तसं तो मोक्ष ऐकतो आम्ही सांगितलं जा याच्या घरी याने पंढरीची वारी केली ना जा त्याच्या घरी मोक्ष चालला पंढरीच्या वारकऱ्याच्या घरी जसं सांगितलं तसं ऐकतो म्हणून आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे आणि म्हणून ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा विठोबार कुमाये जय 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 विठोबा हरे हरे विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमार कुमार विठोबार 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 कुमार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार कुमाई विठोबार कुमार 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 आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे संतांना दिलेल्या आलिंगनातून त्या सेवेतून सायुज्य मोक्षाची प्राप्ती होते का असं आलिंगन कुणी दिलंय का त्यासाठी आपण पहा आपल्याला भारतातून महाभारतात जावं लागेल कारण महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला आलिंगन दिलं होतं मग ते नेमकं त्या ठिकाणी काय घडलं हे पाहण्यासाठी आपल्याला महाभारतातून पुन्हा भारतातल्या ज्ञानेश्वरीमध्ये यावं लागेल कारण तो महाभारतातला प्रसंग ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीमध्ये लिहून ठेवलाय आपण पहा गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये 1418 क्रमांकाच्या ओवीपासून आपण पहा मग सावळा सकंकनू बाहू पसरोनी दक्षिणू आलिंगिला स्वशरणू भक्त राजू तो सावळ्या श्रीकृष्णाने अर्जुनाला आलिंगन दिलं परिणाम काय झाला हृदया हृदय एक जाहले ए हृदयीचे ते हृदयी घातले द्वैत न मोडता केले आपणा ऐसे अर्जुना आलिंगन आलिंगन गडे हो आलिंगन गडे मोक्ष सायुज्यता जोडे मोक्ष सायुज्यता जोडे आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा तीर्थे पर्वकाळ अवघी पायापे सकळ ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा ज्ञानेश्वर
ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तर जय विठ्ठल करावे की न करू नये अशी माझ्यासमोर अडचण आहे. गंमत अडचण अशी आहे की अभंगाचं पहिलं चरण कसं बसं झालं तसं अर्धच झालं, अजून अर्ध शिल्लक आहे. अभंग 4 चरणाचा आहे म्हणजे 3.5 चरण बाकी आहे आणि 2 तासात फक्त अर्ध चरण झालं आहे. माझ्यासमोर अडचण अशी आहे, पुढे कीर्तन घ्यावं तर आपल्या कीर्तनाचा टायमिंग आहे 9 ते 11. 11 वाजत आले, फक्त 2 मिनिट शिल्लक आहे. वेळ संपली म्हणून पुढे कीर्तन घेता येत नाही, ही पहिली अडचण आहे. बरं, पुढची चरण सोडवत बसावी, अभंग पूर्ण करावा म्हणून पुढे कीर्तन घ्यावं तर वेळ संपलेली आहे. वेळ संपलेली आहे म्हणून इथेच की जय विठ्ठल घ्यावं, कीर्तन पूर्ण करावं तर दुसरी अडचण माझ्यासमोर अशी आहे, सप्ताह समिती जर म्हटली अर्ध्या चरणाचे महाराजाला काहीतरी पैसे द्यायचे, पुन्हा अडचणच होईल ना. विठ्ठल 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 विठ्ठल. पुढे कधीतरी प्रसंग आला तर पुढची चरण श्री संत नामदेव महाराज, श्री संत सावता महाराज ती सेवा करून घेतील. असो, आज श्री संत नामदेवरायांचा संजीवन समाधी सोहळ्याचा दिवस आहे. आषाढ वद्य त्रयोदशी उजाडली. नामदेवरायांनी सर्व संतांमध्ये उदंड आयुष्य या पृथ्वी तलावर वारकरी संप्रदायासाठी खर्च केलं. 80 वर्ष नामदेवराय राहिले आणि अगदी पंजाब प्रांतापर्यंत, महाराष्ट्राच्या केवळ महाराष्ट्र प्रांतामध्येच नव्हे तर भारताच्या अन्य प्रांतामध्ये जाऊन वारकरी संप्रदायाची ही भागवत धर्माची पताका फडकवली. भक्ती संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला आणि 80 वर्ष पूर्ण होत आहेत. तेव्हा नामदेवांनी देवाला विनंती केली, देवा मला असं वाटतं तुझ्या चरणाजवळ समाधी घ्यावी. तेव्हा भगवान परमात्मा समाधी द्यायला तयार नाही, कारण अत्यंत प्रेमाचा पुतळा असणारा, प्रेमाचं एक भांडारच असणारं, प्रेमाची मूर्ती असणारे श्री संत नामदेवराय भगवान विठ्ठल परमात्मा आपल्यापासून दूर करू इच्छित नव्हते. पण नामदेवरांनी खूपच हट्ट धरला आणि नामदेवरांची आषाढ वद्य त्रयोदशी म्हणजे हा आजचा दिवस संजीवन समाधी सोहळ्यासाठी देवानं निश्चित केलेला आहे. आणि तेव्हा भगवान परमात्म्याने देवशिल्पी विश्वकर्मा यांना पाचारण केलं. त्यांना बोलावलं आणि सांगितलं, माझ्या नामदेवरायाचा संजीवन समाधी सोहळ्याचा उत्सव करायचा आहे. तेव्हा मला 2 विस्तीर, विशाल, अत्यंत प्रशस्त, सुंदर असे मंडप हवेत. एक मंडप चंद्रभागेच्या तीरावर असला पाहिजे आणि दुसरा मंडप महाद्वारामध्ये असावा. क्षणाचाही विलंब न लावता विश्वकर्म्याने 2 विस्तीर्ण, विशाल, अत्यंत भव्य, सुंदर देखणे मंडप तयार केले. असे मंडप तयार केले, त्या मंडपाचे खांब बांबूचे नव्हते, चांदीचे नव्हते, सोन्याचेही नव्हते. मग त्या मंडपाचे खांब कोणते होते? त्या मंडपाचा प्रत्येक खांब हा रत्नस्तंभ होता, रत्नाचेच खांब होते. म्हणून त्या रत्नांच्या खांबातून प्रकाश बाहेर पडत होता. असे रत्नाचे खांब उभे केलेले आहे. विशाल मंडप दिलेला आहे. त्या मंडपाच्या छताला हिरे, माणिक, मोती यांचे घोस लावलेले आहे. प्रत्येक रत्नस्तंभाला ऋषी, मुनी, देव, पक्षी यांचे जिवंत वाटावे असे सुंदर सुंदर चित्र लावलेले आहे. मंडपाच्या चारी कोपऱ्यांना कृष्णागर, कस्तुरी असे सुंदर सुंदर सुगंध देणारे धूप लावलेले आहे. सुंदर फुलांची गार्डन तयार केलेली आहे. त्या गार्डनमधून चालण्यासाठी स्फटिकांचे रस्ते केलेले आहे. गार्डनमध्ये चौरस्त्यावर पाण्याचे कारंजे तयार केलेले आहे. असा मनमोहक, मनाला वेडे लावणारे असे 2 मंडप तयार केले. भगवंतान मंडपाची पाहणी केली आणि भगवान परमात्मा
ती सगळी अत्यंत सुंदर व्यवस्था पाहून विश्वकर्म्यावर प्रसन्न झाले. पण त्याच मंडपाच्या एका कोपऱ्याला जाऊन मात्र भगवान परमात्मा ढसढसून रडू लागले. शेवटी रुक्मिणीनं समजूत घातली आणि भगवंताला त्या मंडपामध्ये घेऊन आली रुक्मिणी. नामदेवराय आता आपल्यापासून विलग होणार आहे, ते समाधीमध्ये जाणार आहे, आपल्या दृष्टीच्या आड जाणार आहे. भगवंताला शोक अनावर झालेला आहे. पण शेवटी नामदेवरायांनी सर्वांचं दर्शन घेतलेलं आहे. अगदी त्यावेळेला देवानं गरुड आणि हनुमंत या दोघांना सर्व ऋषी मुनी देव यांना निमंत्रण देण्यासाठी पाठवलेलं आहे. हनुमंतरायांवर जबाबदारी दिली की जे कुणी जपी तपी संन्यासी साधू ऋषी मुनी असतील, पर्वतावर तपश्चर्या करत असतील, पर्वतातल्या गुहेत तपश्चर्या करत असतील, अगदी पृथ्वी तलावर भ्रमण करत असतील, त्या सर्वांना शोधा, माझ्या नामदेवाच्या समाधी सोहळ्यासाठी त्यांना निमंत्रित करा, त्यांना हजर करा. ही जबाबदारी हनुमंतरायांवर टाकलेली आहे. आणि गरुडावर दुसरी जबाबदारी टाकली, स्वर्ग, अगदी सत्यलोक, वैकुंठ लोक, कैलास लोक, पाताळातले जे काही देव असतील त्या सर्वांना पण निमंत्रित करा. गरुडाने आणि हनुमंतरायांनी सर्वांना निमंत्रित केलेलं आहे. पंचक्रोशीतील साधू संत, त्या पंढरपूर क्षेत्रातील वारकरी साधू संत, भाविक भक्त सर्वांचीच अगदी प्रचंड गर्दी जमलेली आहे. नामदेवरायांचे आई वडील दामू शेट्टी, श्री संत दामू शेट्टी आणि श्री संत गोनाई माता, त्यांची बायको पत्नी आहे राजाई, त्यांची नारा विठा गोंदा महादा 4 मुलं आहेत. लाडाई गुडाई येसाई साखराई त्यांच्या 4 सुना आहे. लिंबाई त्यांची मुलगी आहे. आऊबाई त्यांची बहीण आहे. हे सगळे जमलेले आहे. आणि आता नामदेवरायांनी हात जोडलेले आहे. पांडुरंगाकडे नामदेवराय आज्ञा मागतायत. अहो पांडुरंगा, रुक्मिणीच्या कांता निरोप द्यावा आता, येतो आम्ही. राही रखमाबाई सत्यभामा माता, निरोप द्यावा आता, येतो आम्ही. नमस्कार माझा गरुड हनुमंता, निरोप द्यावा आता, येतो आम्ही. नामा विनवी चरणी ठेवून या माथा, निरोप द्यावा आता, येतो आम्ही. आणि नामदेवरायांना मग विश्वकर्म्याला सांगून देवानं जी नामदेव पायरी आपण म्हणतो ना, त्या पायरीच्या खाली नामदेवरायांच्या समाधीची व्यवस्था केली. आसन मांडलेलं आहे विश्वकर्म्याला सांगून. आणि नामदेवराय आता समाधीत प्रवेश करणार तेव्हा नामदेवरायांचे वडील श्री संत दामू शेट्टी, त्यांच्या मातोश्री श्री संत गोनाई यांनी हंबरडा फोडलेला आहे. आणि अरे नामा, खरं तर तू आमचा मुलगा आहेस आणि आई वडिलांनी अगोदर जावं आणि मुलांनी मागे राहावं, खरं तर ही रीत आहे. नामा, अगदी बालवयामध्ये वयाच्या 5व्या वर्षी तू देवाला जीव घातलंस. खरं तर नामा, तुझ्यामुळेच आम्हाला देवाची पहिल्यांदा भेट झाली. नामा, तुझ्या प्रेमामुळे आपल्या परिवारावर येणारी असंख्य संकट देवानं सहज लीलेनं दूर केली. आपला सर्वांचा सांभाळ केला, तुझ्या प्रेमामुळं केला. नामा, आता तू निघून गेल्यानंतर भगवान आमची काळजी करेल की नाही आम्हाला माहिती नाही. पण नामा, आई वडिलांच्या अगोदर मुलाने जाऊ नये. आमची गती काय, अगोदर आमची काहीतरी व्यवस्था कर आणि मग नामदेवा तू खुशाल जा. आई वडील ढसढसा रडू लागलेले आहे. त्यांच्या पत्नीने हंबरडा फोडलेला आहे. त्यांची राजाई नावाची पत्नी म्हणते, अहो पती राजा, खरं तर पती हा पत्नीचा प्राण असतो. पती हे पत्नीचं सर्वस्व असतं आणि पती हाच पत्नीचा परमेश्वर असतो. तुम्ही मला असं वाऱ्यावर सोडून कुठे निघालात? माझी अगोदर काहीतरी व्यवस्था करा, माझी सोय लावा आणि मग तुम्ही जा. त्यांची मुलं असतील, त्यांच्या सुना असतील, सर्वांनी हंबरडा फोडल्यानंतर नामदेवरायांना सुद्धा अश्रू अनावर झाले. भगवानही रडत आहेत. तेव्हा भगवान नामदेवराय भगवंताला म्हणतात, देवा आता याच्यातून तुम्ही काहीतरी मार्ग काढा. तेव्हा देवानं सांगितलं, नामदेवा काळजी करू नको. विश्वकर्म्याला सांगून सर्वांच्या समाधीची व्यवस्था मी करून ठेवलेली आहे. त्या पायरीखाली सर्वांची आसनं विश्वकर्म्याला सांगून देवानं ही सगळी परिस्थिती जाणून अगोदरच मांडून ठेवलेली होती. पहिल्यांदा नामदेवराय समाधीमध्ये उतरलेले आहे, त्या समाधीस्थळामध्ये बसलेले आहे. नामदेवरायांच्या दोन्ही बाजूने त्यांचे आई वडील, त्यांची मुलं, त्यांची बायको, त्यांच्या सुना असतील, हे सगळेजण बसलेले आहे. नामदेवरायांचे लिहिलेले सर्व अभंग त्या वह्या एकत्रित करून नामदेवरायांच्या समोर ठेवलेले आहे. आणि विश्वकर्म्याने त्या ठिकाणी प्रकाशासाठी 5 रत्न दीप लावलेले आहे. तेल टाकण्याची आवश्यकता पडू नये म्हणून रत्नांचेच दिवे त्या ठिकाणी लावलेले आहे.
फक्त एकटे भगवान विठ्ठल परमात्मा आतमध्ये उतरलेले आहे. विठ्ठल परमात्म्याचं सर्वांनी दर्शन घेतलेलं आहे. विठ्ठल परमात्म्यानं सांगितलं तुमचं कल्याण असो, आणि भगवान परमात्मा बाहेर आले आणि ती शिळा लावून ती सर्वांची समाधी स्थानाची जागा बंद केलेली आहे. नामदेवरायांच्या सर्व परिवाराला प्रत्यक्ष पांडुरंगानं आजच्या तिथीला संजीवन समाधी दिलेली आहे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, संत नामदेव महाराज की, संत सावता महाराज की. विठ्ठल 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 विठ्ठल. नामदेवरांची एक सुनबाई मात्र कल्याणच्या तिच्या माहेरी प्रसूतीसाठी गेलेली आहे, आणि तिला तिकडे हा प्रसंग कळाला. माझ्या साजरच्या सगळ्याच माणसांना पांडुरंगानं संजीवन समाधी दिली, आणि मला पापिनीला मजका ठेविली पापिनीशी, म्हणून ती रडू लागली, देवाचा धावा करू लागली. भगवान परमात्मा ते कल्याणला तिच्या समोर प्रगट झाले. तिचा मुलगा, त्याचं नाव आहे मुकुंद. देवानं सांगितलं काळजी करू नको, तुमचा हा मुकुंद मुलगा आहे ना, याच्यापासून तुमच्या वंशाचं मी स्वतः रक्षण करीन. आणि मग लाडाईने सांगितलं, लाडाई म्हणे देवा मज घी हृदयात, मला तुमच्या हृदयामध्ये आता समाधी द्या. म्हणून भगवान परमात्म्याने तिच्या मस्तकावर कृपेचा वरद हस्त ठेवला आणि आपल्या हृदयामध्ये तिलाही गुप्त करून टाकलं, तिलाही संजीवन समाधी दिली. नामदेवराय हे एक संत असे झाले की त्यांची आई वडील, त्यांची मुलं, त्यांच्या सुना, त्यांची मुलगी, त्यांची आत्या, या सगळ्यांना श्री संत जनाबाई दासी जनी या सगळ्यांना समाधी एका वेळेला पांडुरंगाच्या दारामध्ये, ज्याला आपण आजही नामदेव पायरी म्हणतो, तेथे दिली. असे एकमेव संत श्री संत नामदेवराय या संप्रदायामध्ये होऊन गेले. विठ्ठल 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 विठ्ठल. उद्याचा संजीवन समाधी सोहळ्याचा अत्यंत पावन पवित्र दिवस तो उद्याचा म्हणजे श्री संत सावता महाराजांची संजीवन समाधी आहे. सावता महाराजांनी जगाला वेगळं काही सांगण्यापेक्षा आपण ज्या संसारामध्ये आहोत, आपण ज्या शेतीमध्ये आहोत, त्या शेतातली पिकं हाच आपला काय आहे, विठ्ठल आहे. ती शेती इनामी इतबारे, याचा अर्थ दुसऱ्याचा बांध न कोरता, दुसऱ्याला त्रास न देता, शेजारचा नसेल तर त्याच्या बागेवर आपल्या हाताने काहीतरी विषारी औषध न टाकता, म्हणजे असला काही खोडसाळपणा न करता, अत्यंत चांगल्या अंतकरणानं, चांगल्या भावनेनं शेती करणं, आपल्या वाट्याला आलेलं कर्म करणं, हाच परमार्थ आहे. हे सावता महाराजांनी जगाला आपल्या जीवनचरित्रातून पटवून दिलं. विठ्ठल 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 विठ्ठल. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. श्री संत सावता महाराजांनी हा सिद्धांत, हा एक प्रकारचा आगळा वेगळा आदर्श जगाच्या समोर मांडला. त्या श्री संत सावता महाराजांचा हा दरबार आहे. झालेली सेवा श्री संत सावता महाराजांच्या, श्री संत नामदेवरायांच्या निवृत्तनाथांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, त्यांची केली पावेचे मा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संता ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा. झाली बोलायाचे मा, झाली बोलायाचे, झाली बोलायाची सीमा, झाली बोलायाचे, झाली बोलायाची सीमा. हे झाली बोला, झाली बोला, याची सीमा झाली
महिमा ज्ञानेश्वर जय विजय कुरे वेणे वाक करा क्षमा अपराध महाराज